नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे आणि भरपूर लोकांनी ऑनलाईन फॉर्म पण भरले. जर तुम्ही अजूनपर्यंत भरला नसेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरबसल्या तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही फक्त 5-10 मिनिटातही A to Z पूर्ण फॉर्म भरू शकता. तर स्टेप बाय स्टेप पूर्ण जानकारी देईल मी. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर जरूर करा. चला व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर तुम्हाला एक ॲप्लिकेशनचं नाव सर्च करायचं आहे आणि त्याला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअरवर तुम्हाला नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन मिळेल. याला इन्स्टॉल करायचं आहे आपल्या फोनमध्ये आणि जर ऑलरेडी डाउनलोड केलं असेल तर त्याला अपडेट करायचं आहे. ठीक आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला ओपन करणार तर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. याच्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर जर हे जे आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं तुम्हाला तुमच्या महिलेचं नाव टाकायचं आहे. ज्या महिलेचं तुम्ही आवेदन करणारे, अप्लाय करणारे त्यांचं नाव टाकायचं आहे. इथं त्यांच्या हजबंडचं नाव टाकायचं आहे. इथं ते पती आहे की वडील आहेत इथं त्यांना टिक करायचं आहे. जर पती असतील तर हजबंडचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी आणि जर वडील असतील तर वडिलांचं नाव इथं टाकायचं आहे. ठीक आहे. महिलेचं जे हे लग्ना अगोदर काय नाव होतं ते नाव इथं टाकायचं आहे. म्हणजे ते महिलेचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव आणि त्यांचं सरनेम. ठीक आहे. ज्या प्रकारे ते नाव आहे. त्याच्यानंतर इथं जर हे जन्मतारीख टाकायची आहे. इथं आपल्याला जन्मतारीख निवडायची आहे. जन्मतारीखसाठी जेव्हा तुम्ही जन्मदिनांक निवडा याच्यावरती क्लिक कराल तर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. कॅलेंडरवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. इथं तुम्हाला कॅलेंडर निवडायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ना जुलै 2024 जो ऑप्शन दिसतो याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं साल जे तुमच्या वर्ष ज्या वर्षामध्ये तुमचा जन्म झाला आहे ते निवडायला इथं ऑप्शन येऊन जातील. तर तुम्हाला तुमचा जो ऑप्शन आहे तो दिसत नसेल तर खालीवरती स्क्रोल करायचं आहे, तुम्हाला दिसून जाईल. त्याच्यानंतर जुलै 2024 या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा महिना जो आहे तो महिना निवडायचा आहे. म्हणजे ज्या महिन्यात तुमचा जन्म झाला आहे तो निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या जी महिन्यामध्ये जी तारीखवरती जन्म झाला आहे ती तारीख निवडायची आहे आणि त्या तारीखवर क्लिक केल्यानंतर ती तुमची जी डेट आहे पूर्ण जन्मतारीख जी आहे येऊन जाते. जन्मतारीख निवडल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा ऑप्शन जो येतो तो आहे की तुमचा जो पूर्ण पत्ता आहे तो पत्ता इथं टाकायचा आहे. इथं पत्ता टाकायचा आहे तुमच्या आधार कार्डप्रमाणे. आधार कार्डमध्ये पाहणार तर तुमचा इथं पूर्ण पत्ता असतो. तो पत्ता पाहून इथं पूर्ण जसे तसा भरायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं गाव निवडायचं आहे म्हणजे तुमचा तालुका. जिल्हा या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सगळे डिस्ट्रिक्ट येऊन जातात. जसे अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, जळगाव, चंद्रपूर, धुळे, नंदुरबार वगैरे. ठीक आहे. यांच्यामधून तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर माझ्या केसमध्ये मी जो माझा जिल्हा आहे तो निवडला. त्याच्यानंतर तुमच्या पुढे तुमचा तालुका येऊन जाईल. ठीक आहे. तुमचा तालुका येईल तो तालुकाला तुम्हाला निवडायचा आहे. इथं तुम्ही तुमचा जिल्हा निवडला, इथं तुमचा तालुका निवडला, इथं तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे. आधार कार्डमध्ये, पॅन कार्डमध्ये, वोटर आय डी कार्डमध्ये सगळ्या जागेवरती तुमच्या गावाचं नाव असतं. ते गावाची स्पेलिंग इथं टाकायची, गावाचं नाव टाकायचं आहे. जसं तुम्ही गावाचं नाव टाकलं त्याच्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन पाहायला मिळतो तो म्हणजे तुमचा पिनकोड. ठीक आहे. इथं तुमचा पिनकोड टाकायचा आहे. इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. असा मोबाईल नंबर टाका जो चालू असेल आणि ज्याच्यावर OTP येऊ शकते. ठीक आहे. तो मोबाईल नंबर इथं टाकायचा. त्याच्यानंतर थोडा स्क्रोल डाऊन केलं तर खाली तुम्हाला अजून परत तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. इथं शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेतला आहे का हा ऑप्शन निवडायचा आहे. याच्यावरती जसं क्लिक केलं तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर तुम्ही इथं सांगू शकता की घेतला असेल तर होय, नाही घेतला असेल तर नाही. ठीक आहे. एवढं करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेसवर जायचं आहे. तेवढा फॉर्म भरल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. खाली वैवाहिक स्थिती तुम्हाला विचारली जाईल. तर वैवाहिक स्थितीवरती जसं तुम्ही क्लिक केलं त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे की वैवाहिक स्थिती काय, मतलब अविवाहित आहे, विवाहित आहे, विधवा आहे, परित्यक्ता आहे, निराधार आहे, घटस्फोटित आहे. तर याच्यामधून तुमचं जे आहे ते इथं निवडायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर खाली एक दुसरा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे की महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का. तर महाराष्ट्र सोडून जर महिलेचा जन्म बाहेर राज्यात झाला असेल जसं गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि जे आडोस पडोस राज्य आहेत त्यांच्यामध्ये झाला असेल तर इथं होय करायचं आहे, नाहीतर नाही करायचं आहे. ठीक आहे.
इथे ज्या महिलेचा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताय त्यांचं बँकेचं नाव इथं टाकायचं आहे, बँकेचं नाव टाकायचं आहे इथं. नंतर बँकेच्या ज्या महिलांचं नाव आहे त्या महिलेचं नाव टाकायचं आहे इथं, बँकेचं नाव इथं, महिलेचं नाव इथं, बँक खाता क्रमांक, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला ते बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. बँक पासबुकमध्ये IFSC कोड, अकाउंट नंबर, महिलेचं नाव आणि बँकचं नाव सगळं असतं. सगळं पाहून भराल तर खूप चांगलं होईल, स्पेलिंग मिस्टेक वगैरे नाही करायची. त्याच्यानंतर तुम्हाला खाली अजून एक ऑप्शन पाहायला मिळतो, तो म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे बँक खात्याला जोडला आहे का, तर इथं आपल्याला होय करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात खाली जर तुम्ही आले तर लास्ट कॉलम आपल्याला पाहायला मिळतो, जिथं आपल्याला आधार कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा प्रमाणपत्र पाहायला मिळतं. यांची डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायची. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आणि इतर उत्पन्नाचं दाखलं, अर्जदाराचं हमीपत्र, बँक पासबुक, महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल तर, आणि महिलेचा अर्जदाराचा फोटो, एवढे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे, ठीक आहे. सगळ्यात अगोदर जर आपण आधार कार्ड या बटनावरती क्लिक केलं, आधार कार्ड बटनावर क्लिक केलं तर आपल्यासमोर असा इंटरफेस येतो. आधार कार्ड बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. इथं आपल्याला जो आहे गॅलरीमधून पण आपण आधार कार्डचा फोटो अपलोड करू शकतो, जो कमसे कम 5 MBचा पाहिजे, किंवा कॅमेऱ्यानं पण डायरेक्ट फोटो काढून पण आपण अपलोड करू शकतो, ठीक आहे. गॅलरीवर क्लिक केल्यानंतर गॅलरीमध्ये जाऊन आपला फोटो अपलोड करायचा आहे. नेक्स्ट जे डॉक्युमेंट आहे ते आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला याच्यामधून, किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला याच्यामधून पण कुठलंही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता गॅलरीमध्ये जाऊन, ठीक आहे, किंवा कॅमेऱ्याने फोटो काढू शकता. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तुमच्याकडे तर तेही अपलोड करू शकता गॅलरीमध्ये जाऊन. अर्जदाराचे हमीपत्र पण तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, प्रिंट काढायची, त्याच्यावरती सिग्नेचर नाही तर अंगठा टेकून महिलेचं नाव लिहून आणि ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरते त्या दिवसाची डेट टाकून ते डॉक्युमेंटचा फोटो काढून स्कॅन करून गॅलरीमध्ये जाऊन त्याला अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे डॉक्युमेंट आहे ते बँक पासबुक आहे. ज्या महिलेचं तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताय त्यांचं स्पेशल बँक अकाउंट गरजेचं आहे. गॅलरीमध्ये जाऊन बँक अकाउंटचं फ्रंट पेज, जिथं अकाउंट नंबर, IFSC कोड, बँकेचं नाव आणि बँकेचा IFSC कोड वगैरे दिसतो आहे, ते पेजचा फोटो काढायचा आहे, ज्याच्यामध्ये महिलेचा फोटो पण असतो. ते फोटो काढून आपल्याला गॅलरीमध्ये जाऊन अपलोड करायचं आहे. आणि नेक्स्ट जे डॉक्युमेंट आहे ते महिलाचा जन्म परराज्यात असल्यास त्यांचे कागदपत्र अपलोड करायचे. यांच्यामधून कुठलंही डॉक्युमेंट तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन अपलोड करू शकता, जर महिलेचा जन्म महाराष्ट्राच्या बाहेर झालेला असेल तर. अदरवाईज हे डॉक्युमेंट अपलोड करायची काही आवश्यकता नाही आहे. एवढं डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अर्जदाराचा फोटो या बटनावरती तुम्ही जसं क्लिक करणार तुमच्यासमोर असा इंटरफेस होऊन जाईल. तुमचा मोबाईलचा कॅमेरा सुरू होऊन जाईल. त्या महिलेचा फोटो काढण्यासाठी त्यांना समोर उभं करायचं आणि व्हाईट बॅकग्राऊंड किंवा कुठल्याही एका कलरचं बॅकग्राऊंड त्यांना समोर उभं करून त्यांचा फोटो काढून इथं अपलोड करायचा आहे. एवढी सारी माहिती भरल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर ती बटनावरती क्लिक करायचे. तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. असा इंटरफेस येऊन जाईल. तर इथं खाली स्वीकारा आणि नकार असे 2 बटन आहे, त्याच्यावरती स्वीकारा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली माहिती जतन करा असा एक ऑप्शन येऊन जाईल, या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज येईल, ज्याच्यामध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवर एक 4 अंकी OTP येईल. त्या OTP व्हेरिफिकेशनचा एक कॉलम येईल तुमच्यासमोर. तर 4 अंकी OTP तिथं टाकायचा आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. एवढं केल्यानंतर तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल एका सेकंदात, ठीक. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस होऊन जाईल. इथं बोललेल की SMS व्हेरिफिकेशन डन, आणि जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकी झाली असेल तर त्याला तुम्ही ॲडिट बटनावरती क्लिक करून पण तो ॲडिट करू शकता, ठीक आहे. पण हे फक्त एकचदा करू शकता, कारण की तुम्ही ॲडिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. भरलेला अर्जामध्ये फक्त एकचदा बदल करता येईल. त्याच्यासाठी तुम्ही काळजीपूर्वक फॉर्म भरा, आणि जर काही चुकी झाली पण तर ती फक्त एकचदा तुम्ही ती बदल करू शकता. तर याची काळजी नक्की घ्या. ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण असा फॉर्म येऊन जातो जो तुम्ही भरलेला आहे, आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये करेक्शन करू शकता, बदलाव करू शकता, ठीक आहे. आता तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो ऑलरेडी सबमिट झालेला आहे. तर तुम्हाला जर पाहायचं असेल की आमचा फॉर्म सबमिट झाला आहे का नाही ते कसं पाहायचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला जावं लागेल केलेले अर्ज या बटनावरती क्लिक करून. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. इथं तुम्ही केलेले अर्ज सगळे दिसतील, जे 1, 2, 3, 4, 5 किती पण असू शकता. तर याच्यामधून तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल, जिथं तुम्ही फॉर्म भरलेला जी महिलेचे पूर्ण डिटेल, पूर्ण तपशील, पूर्ण माहिती इथं पाहायला मिळून जाईल. आणि वरती तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे ते पण पाहायला मिळेल आणि एक एडिट बटन एकदाही पाहायला मिळेल. या एडिट बटनाचा जर तुम्ही एकदा उपयोग केला तर पुन्हा तुम्हाला फॉर्म एडिट करता येणार नाही. आणि तुम्ही थोडं खाली स्क्रोल डाऊन करत गेले तर तुम्हाला महिलेचे सारे डॉक्युमेंट पण पाहायला मिळून जातील. या प्रकारे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट पण पाहायला मिळून जातील. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे ऑलरेडी सबमिट झालेला आहे. तर एवढं काम तुम्हाला करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या मित्रांसोबतशी व्हिडिओ शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे ते पण मला नक्की कळवा. तर मी भेटतो तुम्हाला नवीन आणि अशाच फ्रेश व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.